नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, संसारामध्ये प्रपंचामध्ये प्रत्येक पावलावरती आव्हान असतं, पण म्हणून रोज उठून महाराजांना त्यासाठी साकडं घालणं खरंच योग्य आहे का? 5 नारळांचं तोरण बांधीन, मला हे द्या. लाडवांचा प्रसाद वाटीन, मला ते द्या. हे करण्याची काय गरज आहे? मनातील सच्च्या भावासाठी स्वामी भुकेलेले आहेत. आपणही म्हणतो की मला आयुष्यामध्ये खरा मित्र मिळावा, सच्चा दोस्त मिळावा. ही आपली आयुष्यातील सगळ्यात मोठी संपत्ती असते. अगदी तसंच महाराजांना भक्तांचा खरा भाव अपेक्षित आहे. काही मिळावं म्हणून सेवा करण्याची काही गरज नाही, आणि नेमकं हेच आपल्याला समजत नाही. अक्कलकोटला जाण्यासाठी खिशात पैसा नसेल तर मनामध्ये भक्ती असेल तर आहात तिथूनही महाराजांना मनापासून हाक मारली तरी तेवढंच त्यांच्यासाठी पुरेसं आहे. ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तिथं आल्यावरती तुझे प्रश्न ऐकून घेतो असं ते अजिबात म्हणणार नाहीत. अक्कलकोटला शरीरानं पोहोचलेली व्यक्ती मनानं पोहोचलेली असेलच असं नाही. महाराजांच्या पायाशी पोहोचणं हे आपलं ध्येय हवं, केवळ शरीरानं नाही तर मनाने सुद्धा. आपलं मन आणि हेतू किती स्पष्ट आहे त्यानुसार आपल्याला फळ मिळतं. नुसतं स्वामी स्वामी करून अहंकार जोपासतो आपण. मी अक्कलकोटला जाऊन आलो आणि 100 वेळा तारक मंत्र म्हटला, पण मन अशुद्ध आहे, तर मग त्याचा काय उपयोग आहे? महाराजांवरती प्रेम हे अथांग समुद्रासारखं असलं पाहिजे. कुठलीही शंका कुशंका नसली पाहिजे. एकदा 2 बायका महाराजांकडे गेल्या आणि म्हणाल्या की आम्हाला अपत्य नाही. तर महाराजांनी त्यांच्याजवळ एक हाडूक पडलेलं होतं, ते एका बाईच्या पदरात टाकणार. तेवढ्यात तिनं पदराची झोळी मागे केली, कारण तिला ते आवडलं नाही. पण दुसरीनं ते हाडूक प्रसाद म्हणून घेतलं आणि तिचं भलं झालं, तिला मूल झालं. अशी भक्ती करायला हवी. त्याच्याशिवाय कुठलाच विचार मनात नसावा. त्यांच्याशी आपण एकरूप झालं पाहिजे. तन मन धन अर्पण करून भक्ती भक्ती आणि भक्तीमध्ये तल्लीन झालं पाहिजे. प्रपंचातनं सगळी आसक्ती सोडण्यासाठी अध्यात्म आहे. त्यामुळे जर महाराजांकडे भौतिक सुख मागण्याचा प्रश्नच येत नाही. परमार्थाची ओढ महाराजांच्या अस्तित्वामध्ये जसजशी जाणवू लागते तसे प्रपंचातनं तुमचं मन हे मुक्त होत जातं. तुम्हाला विरक्ती येत जाते आणि फक्त त्यांच्या चरणाचे सानिध्य तुम्हाला हवं असतं, इतकंच तुम्हाला वाटतं. महाराजांच्याकडे सगळा स्वच्छ कारभार आहे. मनात एक, ओठात एक, पोटात एक त्यांना चालत नाही. आपल्यासाठी महाराजांचं नाव मुखात येणं हेच आपलं परम भाग्य. महाराज हे अनाकलनीय, असामान्य, अद्वितीय विभूती आहेत. महाराज समजणं हे आपल्या सामान्य बालबुद्धीच्या पलीकडे असणारी झेप आहे. मागच्या जन्माचे पूर्व सुरस्कृत चांगले म्हणून या जन्मी त्यांचे चरण आपल्याला लाभलेत, आणि हाच भावभक्ती असेल तर महाराज तुमच्याजवळ नक्की येतील. अध्यात्म आपल्याला जगवतं. अगदी सकाळी उठल्यापासून आपण महाराजांच्या सानिध्यात असतो आणि त्यांच्याच सानिध्यात राहतो. देव भोळा भक्तीचा भुकेला असतो. आपण त्याला उगीच पेढे आणि बर्फी लाडू यामध्ये अडकवून ठेवतो. महाराजांच्या सेवेमध्ये असणाऱ्या आणि त्यांच्या सोबत राहणाऱ्या कुठल्याही भक्ताला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर इतकं कुणालाही विचारण्याची आवश्यकता नाही. आपली स्वतःची साधना उपासना आपलं उत्तर निश्चित देणार. देत नसेल तर आपण कुठे कमी पडतो ते शोधायला हवं. सतत भयभीत राहून चिंता करणं आणि स्वामी स्वामी करणं योग्य नाही. एक काहीतरी करा. भक्ती नाही तर चिंता. एक क्षण सुद्धा त्यांच्यासाठी आपण पूर्णपणे देत नाही. देव्हाऱ्यासमोर उभे असतो, परंतु लक्ष कुकरच्या शिटीकडे असतं. प्रपंचातून विरक्ती करणारी साधना हवी. आपला सगळा जीव ह्या भौतिक सुखामध्ये अडकलाय. माझा चांदीचं भांड, माझी दुलई, माझं हे माझं ते, इथून काहीच न्यायचं नाही. कारण काही घेऊन आलो नाही तर सगळं जमा करण्याचा अट्टहास कशासाठी? जमवायचंच असेल तर नामस्मरण, अनुभव, प्रचिती याचं गाठोडं तयार करा, कारण सोबत तेच न्यायचं आहे. कलियुगामध्ये वस्त्राप्रमाणे देव पण बदलले जातात. रोज नवा ज्योतिषी, रोज नवीन उपाय, रोज नवीन गुरु आणि रोज नवनवीन साधना. कशाचा काही ताळमेळ नाही. आपण कुठे वाहवत चाललोत हेच समजत नाही. आपलं आपल्यालाच समजत नाही.
कुठेही एकाग्रता, सारासार विचारबुद्धी नाही आणि म्हणून कुठे थांबायचं तेही कळत नाही. दिशाहीन आयुष्य झालंय. चिंतेतून बाहेर काढणारे स्वामी आहेत, परंतु त्यांच्याकडे काम नसेल तेव्हा बघतोय कोण? कधी प्रेमानं त्यांच्याजवळ आपण बसतो का? 4 शब्द खुशालीचे महाराज कसे आहेत असं विचारतो का? थंडी वाजते का तुम्हाला असं विचारतो का? आजचा नैवेद्य आवडला का? काही गोड शब्द आपण त्यांच्याशी बोलतो का? 24 तास सगळ्यांनी आपल्याच दिमतीत राहायचं. जरा मनाविरुद्ध झालं की थैथयाट सुरू. संयम नाही आणि आपणच केलेल्या भक्तीवरती आपलाच विश्वास नाही. कामधाम सोडून त्यांच्या जवळ बसला तर हाकलून देतील ते तुम्हाला. शेत पिकवून खा हा त्यांचा आदेश आहे. प्रपंचातील सर्व कर्तव्य पार पाडून क्षणभर त्यांनाही द्या. तो क्षण खरा असावा. त्या क्षणात त्यांना आपलंसं करण्याची ताकद ठेवा. मागणारा भक्त असण्यापेक्षा देणारा हवा. समाजाचं ऋण फेडणारा आणि इतरांसाठी काहीतरी मागणारा, गरजू लोकांना मदत करणारा भक्त हा स्वामींना हवाय. अध्यात्म आपल्याला परावलंबी नाही तर आत्मनिर्भर बनवतं. सगळे सोडून जातील परंतु महाराज नाही हा विश्वास आपल्याला हवा. द्या सगळा संसार प्रपंच त्यांच्या चरणाशी सोडून आणि मग पहा, अंतर्बाह्य अनुभूती ते दिल्याशिवाय राहत नाहीत. त्यांना हवाय तो आपल्या मनातील केवळ शुद्ध भाव. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं वचन आहे, परंतु त्यासाठी आपणही काहीतरी करायला हवं ना. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.